अंधेरी विकास समितीच्या मागे सरमाजी मानेसाहेब तावडेसाहेब खंबीरपणे आम्ही सगळे उभा आहे। मी सरकारच्या प्रतिनिधीमधून इथे आलो आहे। तुमची जी मागणी आहे ते सरकारपर्यंत लवकरात लवकर आपण पोहोचवू आणि सरकारही येथे आपल्या मागे उभं राहील याची मी तुम्हाला गवाही देतो। मुंबई महानगरपालिकेने जी आधी चुकी केली आहे ते आपल्या सर्व समोर आहे। पुढे महानगरपालिकेला चुकी करू देणार नाही। ते आधी चुकलं, प्रायव्हेट संस्थाला दिलं होतं, ते चालवू शकले नाही, ते आपल्या समोर आहे। मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतो की अंधेरी करावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही जोपर्यंत मी आमदार होतो। आणि मी खंबीरपणे अंधेरी विकास समितीच्या मागे उभा राहील। तुम्हाला लवकरात लवकर आपलं शिष्टमंडळ, सर्वपक्षीय शिष्टमंडळ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तिघांना एकत्र करून आपण भेटू। अंधेरी विकास समितीचे निवेदन आपण सरकार समोर ठेवू आणि निवेदन नुसतं ठेवणार नाही पण हा मान्य करून घ्यायची जबाबदारी आज आमदार म्हणून मी घेतो। सरकार खंबीरपणे आपल्या मागे उभं राहील, अंधेरी करावर अन्याय होऊ देणार नाही। जे आता सेवनीला सुविधा आपल्याला भेटत नाही त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा मुंबई महानगरपालिकेकडून आपण करू। चांगला निधी आपण महानगरपालिकेवरून आणू। मी राजेशभाई एकच शब्द देतो तुम्हाला, माझ्या आयुष्यातलं आमदाराचं पहिलं भाषण, प्रमोद चव्हाणजी पहिलं भाषण माझं हा अधिवेशनात सेवनी हॉस्पिटलवर होतं, आपण सर्वांना माहिती आहे। म्हणजे सेवनी हॉस्पिटल अंधेरीसाठी जिव्हाळीचा विषय आहे आणि हा विषयावर सरकार खंबीर आहे। सरकार अंधेरी समितीच्या मागे खंबीरपणे उभं राहील। एवढेच दोन शब्द बोलायला मी इथे आलो आहे। परत एकदा